तो हम आस्वादन कर रहे थे ओम प्रकाश वाल्मीकि जी की कहानी शव यात्रा। तो हमने देखा चमारों के गांव में बल्हारों का एक परिवार, जिसे सभी चमार हिकारत की दृष्टि से देखते थे, और वहाँ का नौजवान कल्लू जो अपने आप को कल्लन में बदलना चाहता है, लेकिन गांव वाले उसे कल्लू बल्हार के नाम से ही पुकारते हैं। और कैसे उसके पिता, बूढ़े पिता की एक इच्छा थी कि उनके घर को कच्चे मकान से पक्के मकान में बदल दिया जाए, और न चाहते हुए भी बेटा पिता की उस इच्छा को पूरी करने की सोचता है। अतः शहर से वापस आकर वो अपने पिता से कहता है कि किसी मिस्त्री से बात करो, कल ईंटों का ट्रक आ जाएगा। इतना हमने पार्ट 1 में देखा था। अब आगे देखते हैं। सुनते ही सुरजा की आंखों में चमक आ गई थी। उसे कल्लन की बात पर विश्वास ही नहीं हुआ था, लेकिन कल्लन ने उसे विश्वास दिला दिया था। सुरजा ये एकदम सोच नहीं पा रहा था। उसे नहीं लगा था कि उसका बेटा यहाँ गांव में उसके लिए घर बनवाएगा, क्योंकि उसने तो साफ कह दिया था कि उसे गांव पसंद नहीं है और न ही उसके बच्चे यहाँ आना चाहते हैं। वह उसी वक्त मिस्त्री की तलाश में निकल पड़ा था। सुनते ही पिता सुरजा मिस्त्री की तलाश में निकल पड़ा। उसके मन में ये कई सालों से ये चाह थी कि उसका मकान भी पक्का हो। गांव में ज़्यादातर मकान सूरतराम ठेकेदार ने बनाए थे। सुरजा उसी के पास पहुंचा। ठेकेदार जी, हमारा भी एक मकान बना दो। अब उस गांव में सूरतराम ठेकेदार कॉन्ट्रैक्टर था, वही सबके लिए घर बनाता था। और तो सुरजा भी उसी के पास पहुंचा और कहने लगा, ठेकेदार जी, हमारा भी एक मकान बना दो। सूरतराम ने पहले तो सुरजा को ऊपर से नीचे तक देखा। उसे मानो विश्वास ही नहीं हुआ। एक बल्हार मकान बनवाने की बात कर रहा है, तन पर ढंग का कपड़ा नहीं, और चला है पक्का मकान बनवाने। उसने पहले ही क्या देखा, उसका फर्स्ट इम्प्रेशन क्या था कि इस बल्हार के पास अपना शरीर ढकने के लिए वस्त्र नहीं है, और ये चला है पक्का मकान बनवाने। सूरतराम जल्दी में था, उसे कहीं जाना था। उसने हंसकर सुरजा को टाल दिया। सुरजा को। एक तो उस ठेकेदार का मन ये एक्सेप्ट ही नहीं कर रहा था कि इतनी नीची जाति का आदमी भी मकान बनवाने के लिए निकल पड़ा है, इसलिए उसने जानबूझकर उसे टाल दिया। हंसकर उसने कहा, आज तो टेम ना है, फिर बात करेंगे। देखो, आज मेरे पास टाइम नहीं है, फिर बात करेंगे। कोई और ऊंची जाति वाला होता तो झट से बात पक्की कर लेता, लेकिन सुरजा है, बल्हार है, जोहड़ पार रहने वाला है, नीची जाति का है, और वो चला है घर बनवाने, तो इसलिए उसने टाल दिया हंसकर। सुरजा ने हार नहीं मानी। सुबह ही वह मुंह अंधेरे निकल पड़ा था। पास के गांव में साबिर मिस्त्री था, पुराना कारीगर। सुरजा ने उसे अपने आने का मकसद बताया। सुरजा भी हार मानने वाला नहीं था। उसने क्या किया, पास वाले गांव में एक और मिस्त्री था साबिर, उससे मिला। वो पुराना कारीगर था, और सुरजा ने उसे अपने आने का मकसद बताया। साबिर मान गया था। ठीक है, मैं कल आके देख लूँगा, अपना मेहनताना पेशगी लूँगा। अब साबिर ने क्या कहा, वो पास वाले गांव का कारीगर था, तो उसने कहा, मैं आकर देख लूँगा कल, लेकिन एक बात है, मेरी जो मेहनताना है वो मुझे एडवांस मिलना चाहिए। ठीक है मिस्त्री जी, कल आ जाओ, जोहट पे ही हमारा घर है। सुरजा अपनी खुशी छिपा नहीं पा रहा था। लौटते समय उसके पांव ज़मीन पर नहीं पड़ रहे थे। कमज़ोर शरीर में भी जैसे स्फूर्ति भर गई थी। अब सुरजा एकदम खुश हो गया। वो बूढ़ा हो चला था, शरीर कमज़ोर पड़ गया था, लेकिन इस बात को सुनकर
कि उसका भी घर बन रहा है और साबिर ने हाँ कर दी है, तो जैसे उसमें एक नई स्फूर्ति आ गई। वो अपनी खुशी छिपा नहीं पा रहा था और गांव की ओर लौटते समय मानो उसके पांव जमीन पर ही नहीं पड़ रहे थे खुशी के कारण। जब तक वह लौटकर घर पहुंचा, ईंटें आ चुकी थी। अब जब घर पहुंचा तो क्या देखता है, ईंटें आ चुकी थी। तो कितनी खुशी उसको हुई। लाल लाल ईंटों को देखकर सुरजा अपनी थकावट भूल गया था। वो थका हुआ था, लेकिन उन लाल लाल ईंटों को देखकर खुशी के मारे उसकी थकावट ही दूर हो गई थी। वह उल्लास से भर उठा था। उसने ऐसी खुशी इससे पहले कभी महसूस ही नहीं की थी। इतनी खुशी उसने ज़िंदगी में पहले कभी महसूस ही नहीं की थी। जोहड़ पार ईंटें उतरती देखना गांव के लिए किसी आश्चर्य से कम नहीं था। पूरे गांव में जैसे भूचाल आ गया था। अब देखो, जोहड़ पांव जो बल्हारों का ये जो परिवार था, जिसे सभी गांव वाले हिकारत की नज़र से देखते थे, जहाँ की ओर एक रास्ता डालने की भी किसी ने नहीं सोची थी। जब बाढ़ आ जाती थी तो वो अकेला पड़ जाता था परिवार, और सभी उन्हें बल्हार बल्हार कहकर पुकारते थे। जाति के नाम से जाने जाते थे। नीची जाति थी, नीची जाति में भी नीची जाति थी। और वहाँ आज ईंटें उतरी तो पूरे गांव में हलचल मच गया और खबर एकदम आग जैसे फैल गई। आश्चर्य से पूरा गांव में जैसे भूचाल आ गया, भूकंप आ गया। गांव के कई लोग जोहड़ के किनारे खड़े थे और आश्चर्य से सभी उन ईंटों को देख रहे थे। रामजीलाल कीर्तन सभा का प्रधान था। रविदास जयंती पर रात भर कीर्तन चलता था। भीड़ में वह भी खड़ा था। जब उससे रहा नहीं गया तो चिल्लाकर बोला, अबे ओ सुरजा, यूं ईंटें कौन लाया है? अब देखो, रामजीलाल कीर्तन सभा का प्रधान था और वो रविदास जयंती पर रात भर कीर्तन चलता था। और रविदास जयंती पर रात भर कीर्तन चलता था, भीड़ में वह भी खड़ा था। और जब उससे रहा नहीं गया, जब रामजीलाल से रहा नहीं गया तो उसने चिल्ला कर पूछा, अबे ओ सुरजा, ये ईंटें कौन लाया है? सुरजा ने उत्साहित होकर कहा, अजी बस हमारा कल्लन पक्का घर बनवा रिया है। अजी बस मेरा बेटा है ना कल्लन, वो पक्का घर बनवा रहा है। रामजीलाल की आंखें फटी की फटी रह गई। उसे विश्वास ही नहीं हुआ। अपने भीतर उठते ईर्ष्या द्वेष को दबाकर उसने कहा, यूँ तो चोखी बात है सुरजा, पर पक्का मकान बनवाने से पहले प्रधान जी से तो पूछ लिया था या नहीं? अब देखो, रामजीलाल एकदम ईर्ष्या और द्वेष से भर गया और उसने क्या कहा, देखो सुरजा, पक्का मकान बनवाना वगैरह तो ठीक है, लेकिन तुमने पहले प्रधान जी से पूछा भी है या नहीं? रामजीलाल की बात तीर की तरह सुरजा के सीने में उतर गई और सुरजा ने ये कभी इस प्रकार की आपत्ति किसी और से आएगी, सुरजा ने सोचा ही नहीं था। घर बनवाने की इच्छा सालों से थी और आज जब वो हकीकत में बदलने जा रही थी तो वो इतना खुश था। उसने गांव के रीति रिवाज कुछ नहीं सोचा। उसने ये नहीं सोचा कि एक बल्हार द्वारा पक्का मकान बनवाने पर दूसरों को इतनी ईर्ष्या होगी। रामजीलाल ने जो बात कही वो तीर की तरह उसके सीने में उतर गई। उसे लगा जैसे कोई सूदखोर साहूकार सामने खड़ा धमकी दे रहा है। ये एक धमकी ही थी। तुमने प्रधान जी से पूछा, देखो किसी को घर बनवाना है उसकी अपनी निजी बात है, लेकिन ये बल्हार है, नीची जाति में भी नीचा है सुरजा, और उसे घर बनवाने में अगर प्रधान का परमिशन चाहिए तो इसका मतलब है कहीं ना कहीं आपत्ति आने वाली है। गुस्से पर काबू पाने का असफल प्रयास करते हुए सुरजा गुर्राया। देखो, सुरजा को इतना गुस्सा आया, लेकिन अपने गुस्से को काबू में रखकर वो गुर्राता हुआ बोला, प्रधान से क्या पूछना,
देखिए, प्रधान से क्या पूछना है, इसकी क्या ज़रूरत है। फिर भी पूछ तो लेना चाहिए था। देखिए, रामजी लाल यूं कहकर चला गया। फिर भी पूछ तो लेना चाहिए था, मतलब यहाँ प्रधान की इजाज़त के बिना तुम कैसे घर बनवाओगे, ये मैं ज़रा देखता हूँ। ऐसी एक ध्वनि थी उसके टोन में, रामजी लाल जी के बातचीत में। रामजी लाल जी के कहने में ये एक व्यंग्यार्थ था, पूछ तो लेना चाहिए था। और वो चला गया और सुरजा को संशय में डाल गया। रामजी लाल सीधा प्रधान के पास पहुंचा। जोहड़ पार के हालात नमक मिर्च लगाकर उसने प्रधान बलराम सिंह के सामने रखे। बलराम सिंह ने उस वक्त कोई प्रतिक्रिया जाहिर नहीं की, सिर्फ सिर हिलाकर मूँछों पर हाथ फेरता रहा। अब ये जो रामजी लाल है ना, वो तो एकदम ईर्ष्या से जल भुन रहा था। उसने यहाँ से जाकर सीधा, वो कहाँ गया, वो यहाँ से कहाँ गया, सीधा प्रधान के पास। और प्रधान के पास जाकर, प्रधान कौन था, बलराम सिंह था। उसके पास जाकर उसने जोहड़ पार के हालातों के बारे में नमक मिर्च डालकर बातें बताई और बलराम सिंह को एकदम से तैयार कर दिया कि कैसे इसे रोकना है, सुरजा का घर बनवाना कैसे रोकना है। इसके लिए नमक मिर्च डालकर रामजी लाल ने बलराम सिंह से बातें की। बलराम सिंह ने उस वक्त कोई प्रतिक्रिया नहीं की, वो सिर्फ अपना सिर हिलाकर मूँछों पर हाथ फेरता रहा। प्रधान भी घाघ था, वह रामजी लाल की फितरत से वाकिफ था। उसके चले जाने के बाद वह कुछ गमगीन सा हो गया था। सुरजा बल्हार पक्का मकान बनवा रहा है, यह बात उसे बेचैन करने के लिए काफ़ी थी। वैसे भी सुरजा गांव के लिए अब उतना उपयोगी नहीं था। अब देखिए, ये प्रधान सोचने लगा, बलराम सिंह सोचने लगा, वो प्रधान था और रामजी लाल के चले जाने के बाद वो एकदम दुखी हो गया। किस बात में दुखी हुआ, गमगीन हो गया। क्यों? क्योंकि एक बल्हार पक्का मकान बनवा रहा है। ये बात उसे बेचैन करने के लिए काफ़ी थी। और वैसे भी वो सोचने लगा, ये सुरजा आजकल गांव के लिए उतना उपयोगी भी नहीं है। यह खबर पूरे गांव में फैल गई थी, जोहड़ पार बल्हारों का पक्का मकान बन रहा है, रेलवे की कमाई है, ईंटों का ट्रक आ गया है, सीमेंट रेत बजरी सरिये आ रहे हैं। अब देखो, ये पूरे गांव में आग की तरह ये खबर फैल गई कि देखो, जोहड़ पार बल्हारों का पक्का मकान बन रहा है, रेलवे की कमाई है, ईंटों का ट्रक आ गया है। फिर जो भी कंस्ट्रक्शन के मटेरियल्स हैं, जो सीमेंट है, रेत है, बजरी है, सरिये हैं, मतलब कि जो आयरन रॉड्स हैं और मेटल है, ये सभी जो भी कंस्ट्रक्शन के मटेरियल्स हैं सभी आ गए हैं। बात फैलते फैलते इतनी फैल गई कि मकान नहीं, गांव की छाती पर हवेली बनेगी। अब देखो, लोगों में बात इतनी फैल गई कि लोग कहने लगे कि मकान नहीं बल्कि हवेली बन रही है। खिड़की दरवाज़ों के लिए सागौन की लकड़ी आ रही है, सुना है रंगीन संगमरमर के टाइल भी आ रहे हैं। जितने मुंह उतनी बातें। देखो, जितनी मुंह उतनी बातें। गांव में बातें इतनी फैल गई कि टाइल्स आ रही हैं, सागौन की लकड़ी आ रही है, और घर नहीं बल्कि हवेली बन रही है, बंगला बन रहा है। अगले दिन सुबह ही प्रधान का आदमी आ धमका था जोहड़ के किनारे। अब देखो, प्रधान का आदमी अगले दिन सुबह जोहड़ के किनारे पहुंच गया। सुरजा को मन मार के उसके साथ जाना पड़ा। सुरजा को देखते ही बलराम सिंह चीखा। अब देखो, सुबह सुबह सुरजा को बुलाने जोहड़ पार कौन आया? प्रधान का आदमी आया, बलराम सिंह का आदमी। और न चाहते हुए भी सुरजा को उसके साथ बलराम सिंह के पास जाना पड़ा। सुरजा को देखते ही बलराम सिंह चीखा। बलराम सिंह चीखते हुए बोला, अंटी में 4 पैसे आ गए तो अपनी औकात भूल गया?
बल्हारों को यहाँ इसलिए नहीं बसाया था कि हमारी छाती पर हवेली खड़ी करेंगे। वह ज़मीन जिस पर तुम रहते हो हमारे बाप दादों की है। जिस हाल में हो रहते रहो, किसी को एतराज़ नहीं होगा। सिर उठा के खड़ा होने की कोशिश करोगे तो गांव से बाहर कर देंगे। अब देखो क्या प्रधान कहता है, तुम्हारे पास 2-4 पैसे आ गए तो अपनी औकात भूल गया। देखो ये हमारे बाप दादों की ज़मीन है, तुम जिस फटे हाल रहते हो यहाँ वैसे ही अगर रहोगे तो ओके, वरना क्या है, अगर तुम सिर उठा के खड़ा होने की कोशिश करोगे तो गांव से बाहर फेंक देंगे। बलराम सिंह का एक एक शब्द बुझे तीर की तरह सुरजा के जिस्म को छलनी छलनी कर गया था। सुरजा की आंखों के सामने जिंदगी के खट्टे मीठे दिन नाचने लगे, जैसे कल ही की बात हो। क्या नहीं किया सुरजा ने इस गांव के लिए। और बलराम चुनाव के दिनों में एक एक वोट के लिए कैसे मिन्नतें करता था। तब सुरजा बल्हार नहीं, सुरजा ताऊ हो जाता था। अब देखो बलराम सिंह जो प्रधान था उसकी बातें सुनकर सुरजा एकदम दुखी हो गया और वो पुरानी बातें याद करने लगा। उसकी आंखों के सामने ज़िंदगी के खट्टे मीठे दिन नाचने लगे, जैसे कल ही की बात हो। उसने इस गांव के लिए क्या नहीं किया। जो भी ये जो भी मीनियल वर्क है ना, जो भी सफाई का काम हो या फिर मैला उठा ढोने का काम हो, ये सब तो इनसे करवाते थे, सभी तो उन्होंने किया। और इलेक्शन के टाइम सुरजा को बल्हार नहीं पुकारते, उस समय सुरजा ताऊ बुलाते थे। सुरजा ने एक सर्द सांस छोड़ी, बिना कोई जवाब दिए वापस चल दिया। बलराम सिंह ने आवाज़ देकर रोकना चाहा, लेकिन वह रुका नहीं। बलराम सिंह की चीख अब गालियों में बदल गई, जो बाहर तक सुनाई पड़ रही थी। अब सुरजा एकदम मुड़कर चला गया, उसके सामने पुरानी बातें तैरने लगी। वो सोचने लगा कि कितने खुदगर्ज हैं ये गांव वाले, कितना खुदगर्ज और सेल्फिश है ये प्रधान। इस गांव वालों के लिए क्या नहीं किया सुरजा बल्हार ने। अब जब वो एक छोटा सा मकान बनाने जा रहा है तो इतनी आपत्ति, तो वो मुड़कर चला गया और बलराम सिंह मानो चीखता हुआ गालियां देने लगा। घर पहुंचते ही सुरजा ने कल्लन से कहा, तू सच कहवे था कल्लू, यो गांव रहने लायक ना है। उसकी लंबी मूछें गुस्से में फड़फड़ा रही थी, आंखों के कोर भीगे हुए थे। घर पहुंचते ही उसने अपने बेटे से कहा कि तूने जो कहा वही ठीक है, ये गांव रहने लायक नहीं है। उसकी आंखें भीग आई थी। तो बेटा क्या कहता है, बापू अभी भी कुछ नहीं बिगड़ा, ये ईंटें तो कोई भी खरीद लेगा, ये मकान बनने नहीं देंगे। कल्लन ये जानता था कि ये गांव वाले बहुत ही खुदगर्ज लोग हैं, इसलिए तो वो यहाँ आना भी नहीं चाहता था। बस पिता की इच्छा की पूर्ति के लिए उसने हाँ कर दी थी। तो वो कहने लगा कि देखो बापू अभी भी कुछ नहीं बिगड़ा है, ये ईंटें जो हमने उतरवाए हैं कोई भी खरीद लेगा। कल्लन ने सुरजा को समझाने की कोशिश की, लेकिन सुरजा ने भी जिद पकड़ ली थी, वह झुकेगा नहीं, जो होगा देखा जाएगा, उसने मन ही मन दोहराया। अब सुरजा भी पीछे हटने वाला नहीं था, वो भी एकदम गुस्से में आ गया। उसने सोचा कि अब जो भी हो देखा जाएगा, घर तो वो बनवाएगा ही। ना बेटे, मकान तो अब बन के रहेगा, जान दे दूंगा पर यूं गांव छोड़ के ना जाऊंगा, सुरजा ने गहरे आत्मविश्वास से कहा। अब सुरजा को भी इतना गुस्सा आया और सुरजा ने ये कह दिया, एकदम से स्पष्ट कर दिया कि अब मैं गांव छोड़कर जाने की नौबत ही नहीं आ रही है, अब तो मैं यहीं रहूँगा और मकान बन के रहेगा। कल्लन अजीब सी दुविधा में फंस गया था। भावावेश में आकर वह ईंटें तो ले आया था, पर गांव के हालात देखकर उसे डर लग रहा था। कल्लन जानता था कि ये लोग घर बनवाने नहीं देंगे। उसने आवेश में आकर ईंटें तो उतरवा दी,
लेकिन अब उसे डर लगने लगा, कहीं कोई बवेला ना उठ खड़ा हो। पत्नी सरोज और बेटी सलोनी साथ आ गए थे, लेकिन सलोनी को यहाँ आते ही बुखार हो गया था। उसकी जो बेटी है, जो यहाँ आई थी गांव में, सलोनी 10 साल की, उसे उस समय बुखार था। सरोज के पास जो 2-4 गोलियां थी वे दे दी थी सलोनी को, लेकिन बुखार कम नहीं हुआ था। सरोज का मन घबरा रहा था। वह लगातार कल्लन से जाने की जिद कर रही थी। अब देखिए, पत्नी और बेटी साथ आए थे, वो तो यहाँ आना ही नहीं चाहते थे, वो भी यहाँ घर बनवाने के इच्छुक नहीं थे। अब जब इतना झमेला हो गया तो पत्नी ने भी कहा चलो वापस चलते हैं, एक तो बेटी को बुखार है। और उसने कल्लन से जाने की ज़िद की और वो कहने लगी, बेकार यहाँ मकान पर पैसा लगा रहे हो, संतो हमारे संग रहेगी, बापू को समझाओ। अब देखो, पत्नी भी कहने लगी कि जो तुम्हारी बहन है, विधवा बहन संतो, वो हमारे साथ रह लेगी दिल्ली में, बापू को समझाओ, बेकार यहाँ पे पैसा इन्वेस्ट मत करो। लेकिन कल्लन सुरजा को समझाने में असमर्थ था। उसने सरोज से कहा, अब आखिरी बखत में बापू का जी दुखाना क्या ठीक होगा? सरोज चुप हो गई थी। अब देखो, आखिरी वक्त में पिता का जी दुखाना ठीक नहीं है। अब ये दुविधा में पड़ गया बेटा कल्लन। एक तरफ पत्नी कह रही है और उसका खुद का मन कह रहा है कि यहाँ से फूटो, यहाँ कुछ भी मत करो, गांव में, गांव रहने लायक है ही नहीं। दूसरी तरफ बूढ़े पिता हैं जो ये ठाने हुए हैं कि वो मकान बनवा कर ही रहेंगे। सुरजा ने रात भर जाग कर ईंटों की रखवाली की थी। एक पल के लिए भी आंखें नहीं झपकी थी। सुबह होते ही वह साबिर मिस्त्री को बुलाने चल दिया था। अब रात भर ये बूढ़ा सुरजा ईंटों की रखवाली करने लगा। उसे ये भी डर लगने लगा कि गांव वाले आकर कहीं ये ईंट ना चुरा कर ले जाएं। और एक पल भी उसने आंखें नहीं झपकी। सुबह होते ही वह साबिर मिस्त्री को बुलाने चला गया था। सुरजा को डर था कहीं कोई उसे उल्टी सीधी पट्टी न पढ़ा दे। उसे अब किसी पर भी विश्वास नहीं था। अब देखो, सुरजा को इस बात का डर था कि ये साबिर मिस्त्री जो है, उसने मान तो लिया था कि वो घर बनवा कर देगा, लेकिन उसे डर था कि कहीं गांव वाले साबिर मिस्त्री को ही उल्टा पाठ न पढ़ा दे। सलोनी का बुखार कम नहीं हो रहा था। सरोज ने कल्लन से किसी डॉक्टर को बुलाने के लिए कहा। गांव भर में सिर्फ एक डॉक्टर था। कल्लन उसे ही बुलाने के लिए चल दिया। कल्लन को देखते ही डॉक्टर ने मना कर दिया। सामान्य पूछताछ करके कुछ गोलियां पुड़िया में बांध कर दे दी। कल्लन ने बहुत मिन्नतें की, डॉक्टर साहब एक बार चल के तो देख लो। अब देखो, सलोनी जो कल्लन की बेटी थी 10 साल की, उसे उस समय बुखार था और जो भी गोली इनके पास थी उन्होंने दे दी थी, लेकिन बुखार कम नहीं हो रहा था। गांव में सिर्फ एक ही डॉक्टर था। कल्लन उसे बुलाने के लिए चल दिया। कल्लन को देखते ही डॉक्टर ने मना कर दिया। कल्लन ने बहुत मिन्नतें की, डॉक्टर साहब एक बार चल के तो देख लो। डॉक्टर टस से मस नहीं हुआ। कल्लन ने कहा, मरीज को यहीं आपके क्लिनिक में लेकर आ जाता हूँ। अब देखो, एक ही डॉक्टर है। उससे कल्लन ने कई बार रिक्वेस्ट किया कि प्लीज़ घर चलकर देख लो, लेकिन डॉक्टर टस के मस नहीं हुआ। अंत में कल्लन ने कहा, ओके, हम मरीज को यहाँ ले आते हैं। नहीं, यहाँ मत लाना, कल से मेरी दुकान ही बंद हो जाएगी। यह मत भूलो तुम बलहार हो। देखो कैसे ये डॉक्टर कहता है कि देखो, तुम अपनी बेटी को यहाँ मत लाओ, देखो तुम अपनी जात मत भूलो, ये मत भूलो कि तुम बलहार हो। और तुम यहाँ आ गए तो दूसरे दिन क्या होगा कि दूसरे मरीज यहाँ आएंगे ही नहीं। डॉक्टर ने साफ साफ चेतावनी दी, ये दवा उसे खिला दो, ठीक हो जाएगी। तो डॉक्टर ने कहा, देखो ये दवा खिला दो, वो ठीक हो जाएगी, उसे यहाँ मत लाना किसी भी हालत में। कल्लन निराश लौट आया था। डॉक्टर ने जो गोलियां दी थी वे भी असरहीन थीं। बुखार से बदन तप रहा था। तेज बुखार के कारण वह लगातार बड़बड़ा रही थी।
संतोष की सेवा टहल में लगी थी, 1 मिनट के लिए भी वहाँ से नहीं हटी थी। सरोज की चिंता बढ़ रही थी, उसके मन में तरह तरह की शंकाएं उठ रही थी। देखो, सलोनी 10 साल की, कल्लन और सरोज की बेटी बुखार से तड़प रही थी। डॉक्टर न यहाँ आकर देखने के लिए राज़ी हुआ, न मरीज़ को वहाँ ले आने के लिए राज़ी हुआ। और देखो, जात के नाम पर कि तुम बल्हार हो इसलिए यहाँ मत आओ, अपनी बेटी को यहाँ न लाओ। और बुखार बढ़ता ही गया। जो भी दवा डॉक्टर ने दी वो भी असरहीन था। संतो और सरोज दोनों उसकी सेवा करते रहे, लेकिन चिंता बढ़ रही थी। सरोज के मन में तरह तरह की शंकाएं उठ रही थी। तो देखिए, ओम प्रकाश वाल्मीकि जी की कहानी शव यात्रा भारतीय समाज के उस अंधेरे पक्ष पर प्रकाश डाल रही है जहां नीची जाति का परिवार अपने लिए एक छोटा सा पक्का मकान नहीं बना पा रहा, और जहां जाति के नाम पर डॉक्टर भी मरीज को देखने को राज़ी नहीं होता। अगले वीडियो में हम देखेंगे कि कहानी भारतीय समाज की जातीय भेदभाव के किस सत्य की ओर प्रकाश डालती है। फिलहाल चलते हैं मलयालम वर्जन की ओर। ഓം പ്രകാശ് വാൽമീകി ദളിത് റൈറ്റർ എഴുതിയ ശവയാത്ര എന്ന ഒരു കഥയാണ് നമ്മൾ ആസ്വദിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്. നമ്മളിതിൻ്റെ പാർട്ട് 2ലേക്ക് പോവുകയാണ്. അപ്പം നമ്മൾ കണ്ടത് സുർജ എന്നുള്ളൊരു ബൽഹാർ ജാതിയിൽപ്പെട്ട ആൾ, അയാളുടെ മകൻ റെയിൽവേയിൽ ജോലി ചെയ്യുന്നു, അല്പസ്വല്പം കാശൊക്കെ സമ്പാദിച്ച് ഗ്രാമത്തിലൊരു വീട് വെക്കാൻ തീരുമാനിച്ചു. സുർജയുടെ ആഗ്രഹപ്രകാരമാണ്. അപ്പം അച്ഛൻ്റെ ആഗ്രഹപ്രകാരം മകൻ അത് സമ്മതിക്കുന്നു. മകൻ പൈസയൊക്കെ ഒപ്പിച്ച് വരുന്നു. അങ്ങനെ അച്ഛനെ ഒരു മേസ്ത്രിയെ തിരക്കി വിടുന്നു. അച്ഛൻ ഒട്ടും പ്രതീക്ഷയില്ല മകൻ ഇത് സമ്മതിക്കുന്നു. കാരണം മകന് ഗ്രാമത്തിൽ വരുന്നതും പോകുന്നതൊന്നും ഇഷ്ടമല്ല. കാരണം മകനറിയാം, മകൻ ഇവിടെ വരുമ്പോൾ എല്ലാവരും മകനെ അങ്ങ് ഈ ഗ്രാമത്തിലുള്ള മറ്റാൾക്കാരെല്ലാം ഇവരെ ഒന്ന് താന്ന ജാതിക്കാരായത് കാരണം വളരെ ഇൻസൾട്ടഡായിട്ട്, വളരെ സെക്ലൂഷൻ, വളരെ താന്ന ജാതിക്കാരായത് കാരണത്താൽ ഇവരെ എപ്പോഴും ഒറ്റപ്പെടുത്തും. ആരും ഈ പയ്യനോട് മിണ്ടാറില്ല. പക്ഷേ അച്ഛൻ്റെ ആഗ്രഹം മാനിച്ച് മകൻ ഇവിടെ വീട് വെക്കാൻ തീരുമാനിക്കുന്നു. അപ്പം നമുക്ക് നോക്കാം എന്താണ് സംഭവിക്കുന്നത്. सुनते ही सुरजा की आंखों में चमक आ गई थी। उसे कल्लन की बात पर विश्वास ही नहीं हुआ था, लेकिन कल्लन ने उसे विश्वास दिला दिया था। वह उसी वक्त മിസ്ത്രി की तलाश में निकल पड़ा था. മകൻ ഈ ഇങ്ങനെ ഒരു വീട് വെക്കാൻ സമ്മതിച്ചെന്നുള്ളത് സുർജയ്ക്ക് വിശ്വസിക്കാനേ പറ്റിയില്ല. കല്ലൻ പറയുന്നത് വിശ്വസിക്കാനേ പറ്റിയില്ല. പിന്നെ കല്ലൻ അത് പറഞ്ഞ് വിശ്വസിപ്പിച്ചു. അപ്പോൾ തന്നെ സുർജ ഒരു മേസ്ത്രിയെ തിരക്കി ഇറങ്ങി, വളരെ ആവേശത്തോടുകൂടി. गांव में ज़्यादातर मकान सूरतराम ठेकेदार ने बनाए थे. सुरजा उसी के पास पहुंचा. ठेकेदार जी, हमारा भी एक मकान बना दो. ആ ഗ്രാമത്തിൽ മിക്ക വീടുകളും ഉണ്ടാക്കിയത് സൂരത് റാം എന്ന് പറഞ്ഞൊരു കോൺട്രാക്ടറാണ്. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിൻ്റെ അടുത്ത് സുർജയും എത്തി. എന്നിട്ട് പറയും, കോൺട്രാക്ടർ എനിക്കൊരു വീട് ഉണ്ടാക്കി തരണം. सूरत राम ने पहले तो सुरजा को ऊपर से नीचे तक देखा. तन पर ढंग का कपड़ा नहीं और चला है पक्का मकान बनवाने. സൂറത്ത് റാം അവനെ ഒന്ന് തുറിച്ച് നോക്കും, സുർജനെ അടിമുടി ഒന്ന് നോക്കും. ശരീരത്തിൽ ശരിക്കും പറഞ്ഞാൽ നേരെ ചൊവ്വേ വസ്ത്രമില്ല, എന്നിട്ട് വീടുണ്ടാക്കാൻ വന്നിരിക്കുന്നു. सूरत राम जल्दी में था, उसे कहीं जाना था. उसने हंसकर सुरजा को टाल दिया. അപ്പോൾ സൂരത് റാമിന് ഒന്നാമതേ ഇത് ഇഷ്ടമല്ല, ഈ ബൽഹാർ ഇങ്ങനെ ഒരു വീടുണ്ടാക്കുന്ന ഒരു കാര്യം ചിന്തിക്കാൻ പോലും സൂരത് റാമിന് വയ്യ. അതുകൊണ്ട് തന്നെ അയാൾക്ക് എന്തോ ധൃതി ഉണ്ടെന്നും പറഞ്ഞ് ഈ സുർജയുടെ അടുത്ത് പറയും, ആജ് തോ ടൈം ന ഹൈ, ഫിർ ബാത് കരേംഗെ. ഇന്ന് എൻ്റെ സമയമൊന്നുമില്ല, പിന്നെ സംസാരിക്കാം. സുർജാനെ ഹാർ നഹീ മാനി. सुबह ही वह मुंह अंधेरे निकल पड़ा था. पास के गांव में साबिर मिस्त्री था, पुराना कारीगर. सुरजा ने उसे अपने आने का मकसद बताया. അപ്പം സുർജ ഈ ആദ്യത്തെ ആൾ കോൺട്രാക്ടർ സൂരത് റാം പറ്റത്തില്ല എന്ന് പറഞ്ഞപ്പം
സുർജ അത് പിൻവലിയാൻ തയ്യാറല്ലായിരുന്നു. അടുത്ത ആളുടെ അടുത്ത് പോയി. അടുത്ത ഗ്രാമത്തിൽ സാബിർ എന്ന് പറഞ്ഞൊരു മേസ്ത്രി ഉണ്ടായിരുന്നു. പഴയ ഒരു പണിക്കാരനാണ്. അയാളോട് കാര്യം പറയും. സാബിർ മാൻ ഗയാ ഥാ. ठीक है मैं कल आके देख लूँगा अपना मेहनताना पेशगी लूँगा. സാബിർ കേട്ട ഉടനെ സമ്മതിച്ചു. ഓ ശരി, ഓക്കെ, ഞാൻ നാളെ വന്ന് എല്ലാം നോക്കാം. പക്ഷെ ഒരു കാര്യമുണ്ട്, മീരാ മെഹനത്താന പേശുഗി ലൂങ്ക. എനിക്ക് കിട്ടേണ്ട പൈസ ഞാൻ അഡ്വാൻസ് ആയിട്ട് മേടിക്കും. ठीक है मिस्त्री जी, कल आ जाओ. जोहट पे ही हमारा घर है. സുർജ अपनी खुशी छिपा नहीं पा रहा था. ഇപ്പം സാബിർ മേശ്രി വരാവുന്ന ഏറ്റപ്പം സുർജയ്ക്ക് സന്തോഷം കൊണ്ടിരിക്കാൻ വയ്യ. കാര്യങ്ങളൊക്കെ പറഞ്ഞു കൊടുക്കും. ജോഹഡിൻ്റെ അപ്പുറത്ത്, ആ തോടിൻ്റെ അപ്പുറത്താണ് ഞങ്ങളുടെ വീട്, നാളെ തന്നെ വരണേന്നും പറഞ്ഞ് ഇവർ പിരിയും. लौटते समय उसके पाँव ज़मीन पर नहीं पड़ रहे थे. कमज़ोर शरीर में भी जैसे स्फूर्ति भर गई थी. അയാൾക്ക് പ്രായം കാരണം ശരീരം ആകെ ക്ഷീണിച്ചിരിക്കുകയായിരുന്നു. പക്ഷേ സ്വന്തമായിട്ടൊരു വീട് വെക്കാൻ പോകുന്നു എന്നുള്ളൊരു സന്തോഷം അയാളുടെ മനസ്സിൽ, അയാളുടെ ക്ഷീണമെല്ലാം അങ്ങ് അകറ്റി. വളരെ സന്തോഷത്തോടുകൂടി അയാൾ തിരിച്ച് വീട്ടിൽ വന്നു. जब तक वह लौटकर घर पहुंचा, ईंटें आ चुकी थी. लाल लाल ईंटों को देखकर सुरजा अपनी थकावट भूल गया था. തിരിച്ച് വീട്ടിൽ വന്നപ്പോൾ സുർജ കാണുന്ന കാഴ്ച എന്താണ്? നല്ല ഇഷ്ടിക, ചുമന്ന ഇഷ്ടികകളെല്ലാം ഇറക്കി. അപ്പോൾ അത് കണ്ടപ്പോൾ അയാൾക്ക് അങ്ങ് സന്തോഷം കൊണ്ടിരിക്കാൻ വയ്യ. ഉസ്നെ ऐसी खुशी इससे पहले कभी महसूस ही नहीं की थी. ഇത്രയും സന്തോഷം അയാളുടെ ജീവിതത്തിൽ ഇതിനു മുമ്പ് ഉണ്ടായിട്ടില്ല. जोहड़ पार ईंटें उतरती देखना गांव के लिए किसी आश्चर्य से कम नहीं था. ഇത് തോടിൻ്റെ അപ്പുറത്ത് കല്ലുകളൊക്കെ, ഇഷ്ടികയൊക്കെ വന്നിറങ്ങിയത് ഗ്രാമത്തിലുള്ളവർക്ക് അതിശയം കൊണ്ടിരിക്കാൻ വയ്യ. കാരണം അവർക്ക് വിശ്വസിക്കാൻ വയ്യ ഇത്രയും താന്ന ജാതിയിലുള്ള ഒരു കൂട്ടർ വീട് വെക്കുന്നെന്നുള്ളത്. पूरे गांव में जैसे भूचाल आ गया था. गांव के कई लोग जोहड़ के किनारे खड़े थे. ഗ്രാമം മുഴുവനും ആ തോടിൻ്റെ അപ്പുറത്ത് നിന്ന് ഈ കാഴ്ച കാണുമായിരുന്നു. ഒരു ഭൂകമ്പം വന്നതുപോലാണ് ഈ കുടുംബം ഒരു വീട് വെക്കാൻ ഉദ്ദേശിച്ചപ്പം ആ ഗ്രാമത്തിലുള്ളവരുടെ ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡ്. रामजीलाल कीर्तन सभा का प्रधान था. रविदास जयंती पर रात भर कीर्तन चलता था. भीड़ में वह भी खड़ा था. जब उससे रहा नहीं गया तो चिल्लाकर बोला, अबे ओ सुरजा, यूं ईंटें कौन लाया है? ആ ആൾക്കൂട്ടത്തിൽ രാംജിലാലും ഉണ്ടായിരുന്നു. അയാൾ കീർത്തൻ സഭയുടെ പ്രധാനമായിരുന്നു. റവിദാസ് ജയന്തിയിലൊക്കെ കീർത്തൻ നടക്കും. ഈ റവിദാസ് ജയന്തിയൊക്കെ ആഘോഷിക്കുന്നത് ദളിതരാണ്. അതിലെ ഒരു വ്യക്തിയാണ് ഈ രാംജിലാൽ. എന്നിട്ട് അയാൾക്കിത് സഹിക്കാൻ പറ്റുന്നില്ല, ഒരു ദളിതന് തന്നെ ഇത് സഹിക്കാൻ പറ്റുന്നില്ല, ഈ ബൽഹാർ ഇങ്ങനെ ഒരു വീട് വെക്കുന്നെന്നുള്ളത്. അപ്പോൾ അയാൾ അപ്പുറത്തെ തോടിൻ്റെ അപ്പുറത്ത് നിന്ന് വിളിച്ചു ചോദിക്കും, അബയോ സുർജ, യോ ഇട്ടേ കോൺ ലായാ ഹേ? ഈ ഇഷ്ടികയൊക്കെ ആരാണ് കൊണ്ടുവന്നെന്ന് ദേഷ്യത്തിൽ ചോദിക്കും. सुरजा ने उत्साहित होकर कहा, अजी बस हमारा कल्लन पक्का घर बनवा रिया है. അപ്പം സുർജ വളരെ ആവേശത്തിൽ പറയുന്നത്, എൻ്റെ മോൻ കല്ലൻ ഒരു ഉറപ്പുള്ള വീടുണ്ടാക്കാൻ തീരുമാനിച്ചു. രാംജിലാൽ കി ആഖേं ഫട്ടി കി ഫട്ടി രഹ ഗയി. രാംജിലാലിന് അങ്ങോട്ട് വിശ്വസിക്കാൻ വയ്യ, കണ്ണൊക്കെ അങ്ങ് തള്ളി. अपने भीतर उठते ईर्ष्या देश को दबाकर उसने कहा, यूँ तो चौकी बात है सुरजा, पर पक्का मकान बनवाने से पहले प्रधान जी से तो पूछ लिया था या नहीं? അതൊക്കെ കൊള്ളാം, വീട് വെക്കുന്നതൊക്കെ കൊള്ളാം, പക്ഷെ ഒരു കാര്യം, വീട് വെക്കുന്നതിന് മുമ്പ് ഗ്രാമത്തിലെ പ്രധാൻ, ഗ്രാമത്തിലെ മുഖ്യ, തലവനോട് ചോദിച്ചോ? रामजीलाल की बात तीर की तरह सुरजा के सीने में उतर गई. उसे लगा जैसे कोई सूदखोर साहूकार सामने खड़ा धमकी दे रहा है. രാംജിലാലിൻ്റെ ഈ ഒരു ചോദ്യം ഒരു അമ്പ് വന്ന് കൊള്ളുന്ന പോലാണ് നെഞ്ചത്ത് വന്ന് കൊണ്ടത്, സുർജയുടെ നെഞ്ചത്ത്. ഗുസ്സെ पर काबू पाने का असफल प्रयास करते हुए सुरजा गुर्राया, प्रधान से क्या पूछना? ദേഷ്യം അങ്ങോട്ട് കൺട്രോൾ ചെയ്തിട്ട് എങ്ങനെയെങ്കിലും സുർജ ചോദിക്കും, എന്തിനാണ് ഈ തലവനോട് ചോദിക്കുന്നത്? ഞാൻ വീട് വെക്കുന്നതിന് എന്തിനാണ് തലവനോട് ചോദിക്കുന്നത്? ഫിർ ഭീ പൂച്ച് തോ ലേനാ ചാഹിയേ താ. അപ്പം വളരെ അർത്ഥം വെച്ച് പറയും, ചോദിക്കേണ്ടതായിരുന്നു. കഹക്കർ രാംജിലാൽ തോ ചലാ ഗയാ, ലേക്കിൻ സുർജ കോ സംശയ മേ ഡാൽ ഗയാ താ. ഈ ഒരൊറ്റ ചോദ്യം
ചോദിക്കേണ്ടതായിരുന്നു. ഈ ഒറ്റ പറച്ചിൽ ചോദിക്കേണ്ടതായിരുന്നു. അത് കേട്ടപ്പം തന്നെ സുർജയ്ക്ക് മനസ്സിലായി ഇതാകെ പ്രശ്നമാകാൻ പോവാണെന്ന്. रामजीलाल सीधा प्रधान के पास पहुंचा। जोहड़ पार के हालात नमक मिर्च लगाकर उसने प्रधान बलराम सिंह के सामने रखे। बलराम सिंह ने उस वक्त कोई प्रतिक्रिया जाहिर नहीं की, सिर्फ सिर हिलाकर मूछों पर हाथ फेरता रहा. രാംജിലാൽ ആ സമയത്തൊന്നും പറഞ്ഞില്ല. പക്ഷേ അവിടെ നടന്ന കാര്യങ്ങൾ എല്ലാം ഉപ്പും മുളകുമൊക്കെ ചേർത്ത് പ്രധാൻ ഗ്രാമത്തിലെ തലവൻ ബൽറാം സിംഗിൻ്റെ അടുത്ത് അവതരിപ്പിച്ചു. ബൽറാം സിംഗിനും ഉള്ളിൽ ദേഷ്യവും അസൂയയും എല്ലാം കൂടെ പൊന്തി വന്നു. ആ സമയത്ത് അയാൾ ഒന്നും പറഞ്ഞില്ല. ഇങ്ങനെ മീശയൊക്കെ തടവി ഇങ്ങനെ ഇരുന്നു. പ്രധാൻ ജി ബി ഘാക് था. वह रामजीलाल की फितरत से वाकिफ था. उसके चले जाने के बाद वह कुछ गमगीन सा हो गया था. അപ്പം ഇത് കേട്ടിട്ട് തലവനും ആകെ വിഷമം. ഒരു ബലഹാർ വീട് വെക്കുന്നു, കാലം പോയ പോക്കെ. സുർജാ ബൽഹാർ പക്ക മക്കാൻ ബൻവാ രഹാ ഹൈ, യഹ ബാത് ഉസെ ബേചൈൻ കർനെ കെ ലിയെ കാഫി थी. ആകെ അയാൾക്ക് അങ്ങ് ടെൻഷനായി. ഒരു ബൽഹാർ, സുർജാ ബൽഹാർ വീട് വെക്കുന്നു. വൈസെ ഭി സുർജാ ഗാँव के लिए अब उतना उपयोगी नहीं था. അപ്പം അയാൾ ആലോചിക്കുവാണ്, അല്ലെങ്കിലും ഈ സുർജയെ കൊണ്ട് ഇപ്പം ഗ്രാമത്തിന് പ്രത്യേകിച്ച് ഉപയോഗമൊന്നും ഇല്ല. यह खबर पूरे गांव में फैल गई थी. जोहड़ पार बल्हारों का पक्का मकान बन रहा है, रेलवे की कमाई है, ईंटों का ट्रक आ गया है, सीमेंट रेत बजरी सरिये आ रहे हैं. ഈ ഒരു വാർത്ത ഗ്രാമത്തിൽ അങ്ങ് തീ പോലെ പടർന്നു. എന്താണ്? തോടിൻ്റെ അപ്പുറത്ത് ബലഹാർ, ആ താന്ന ജാതിക്കാർ ഉറപ്പുള്ള വീട് വെക്കുന്നു. അവിടെ കല്ല്, മണ്ണ്, സിമൻറ്റ്, കമ്പി, മെറ്റൽ എല്ലാം ഇറങ്ങുന്നു. ബാത് ഫैलते फैलते इतनी फैल गई कि मकान नहीं गाँव की छाती पर हवेली बनेगी. വാർത്ത ഇങ്ങനെ തീ പോലെ പടർന്ന് അവസാനം പടർന്ന് എന്താണ് പറയുന്നത്? ഗ്രാമത്തിലെ നെഞ്ചത്ത് വീടല്ല, അവർ വലിയ കൊട്ടാരമാണ് വെക്കാൻ പോകുന്നത്. खिड़की दरवाज़ों के लिए सागौन की लकड़ी आ रही. വളരെ വിലപിടിപ്പുള്ള തടിയാണ് കതകിനും ജനലിനുമെല്ലാം. സുനാ ഹെ രംഗീൻ സംഗമർമർ കെ ടൈൽ ഭി ആ രഹേ. വലിയ വലിയ കളർഫുൾ ടൈൽസ് വരുന്നു, നല്ല ടൈൽസ് വരുന്നു, കളർഫുൾ ടൈൽസാണ് വരുന്നത്. ജിത്തനെ മൂ ഉത്തനി ബാത്തേ. എത്ര പേരുണ്ടോ അത്രയും ഈ വാർത്ത ഇങ്ങനെ പൊലിപ്പിച്ച് സ്പ്രെഡ് ചെയ്ത് പോവും. അഗ്ലേ ദിൻ സുബഹ ഹി പ്രധാൻ കാ ആദ്മി ആ ധംകാ ഥാ ജോഹഡ് കെ കിനാരെ. അടുത്ത ദിവസം രാവിലെ ഗ്രാമത്തലവൻ്റെ ആൾ വന്ന് നിൽക്കുകയാണ്. എവിടെ? സുർജയുടെ വീടിൻ്റെ ആ തോടിൻ്റെ അപ്പുറത്ത്. സുർജാക്കോ മൻ മാർ കെ ഉസ്കെ സാത്ത് ജാനാ പടാ. ഇപ്പം സുർജയ്ക്ക് ആഗ്രഹമില്ലെങ്കിലും തലവൻ വിളിക്കുന്നെന്ന് പറഞ്ഞപ്പം പിന്നെ സുർജയ്ക്ക് പോകേണ്ടി വന്നു. സുർജാക്കോ ദേഖ്തേ ഹി ബൽറാം സിംഗ് ചീഖാ, अंटी में 4 पैसे आ गए तो अपनी औकात भूल गया. സുർജയെ കണ്ടുടനെ ആ തലവൻ അങ്ങ് ദേഷ്യപ്പെട്ട് പറയും, നിൻ്റെ കയ്യിൽ 4 പൈസ വന്നപ്പോൾ നീ നിൻ്റെ നിലവാരം, നിൻ്റെ നിലയും വിലയും മറന്നോ? बल्हारों को यहाँ इसलिए नहीं बसाया था कि हमारी छाती पर हवेली खड़ी करेंगे. എനിക്ക് ബൽഹാറായ നിങ്ങളെ ഇവിടെ താമസിക്കാൻ സ്ഥലം തന്നത് ഞങ്ങളുടെ നെഞ്ചത്ത് വലിയ കൊട്ടാരം വെക്കാനല്ല. വഹ ജമീൻ ജിസ് പർ തും രഹത്തെ ഹോ ഹമാരെ ബാപ്പ് ദാദോं की है. ഞങ്ങളുടെ പൂർവികരുടെയാണ് ആ സ്ഥലം നിങ്ങളിപ്പോൾ താമസിക്കുന്നത്. ജിസ് ഹാൽ മേ ഹോ രഹത്തെ രഹോ, കിസി കോ എത്രാസ് നഹീ ഹോഗാ. സിർ ഉഠാ കെ ഖടാ ഹോനെ കി കോശിഷ് കരോഗെ തോ ഗാവ് സെ ബാഹർ കർ ദേംഗെ. ഇപ്പം നിങ്ങൾ ഏത് പൊസിഷനിലാണോ അങ്ങനെ അങ്ങ് ജീവിച്ചാൽ മതി, ഉള്ളതുപോലെ ജീവിച്ചാൽ നിങ്ങൾക്ക് കൊള്ളാം. അതല്ല നിങ്ങളിവിടെ വേറെ വീടൊക്കെ വെക്കാൻ പോവുകയാണെങ്കിൽ അഗർ തും സിർ ഉഠാക്കെ ഖടാ ഹോനെ കി കോശിഷ് കരോഗെ തോ ഗാവ് സെ ബാഹർ കർ ദേംഗെ. നിങ്ങളെ ഗ്രാമത്തിൽ നിന്ന് ഞാൻ പുറത്താക്കും. ഉള്ള സിറ്റുവേഷനിൽ ജീവിച്ചോണം. ബൽറാം സിംഗ് കാ ഏക് ശബ്ദ് ബുझे तीर की तरह सुरजा के जिस्म को छलनी छलनी कर गया था. सुरजा की आँखों के सामने जिंदगी के खट्टे मीठे दिन नाचने लगे. ബൽറാം സിംഗ് ആ തലവൻ ഇങ്ങനത്തെ ഒരു വാചകം പറഞ്ഞത് ശരിക്കും നെഞ്ചത്ത് അമ്പ് വന്ന് കൊള്ളുന്ന പോലാണ് സുർജയ്ക്ക് തോന്നിയത്.
സുർജ की आंखों के सामने जिंदगी के खट्टे मीठे दिन नाचने लगे. ജീവിതത്തിലെ പണ്ടത്തെ ഓരോ ഓർമ്മകൾ, ഈ ഗ്രാമത്തിൽ വന്ന് താമസിച്ച് ജീവിച്ച ഓരോ ഓർമ്മകൾ സുർജയ്ക്ക് വരും. जैसे कल ही की बात हो, क्या नहीं किया सुरजा ने इस गांव के लिए, और बलराम चुनाव के दिनों में एक एक वोट के लिए कैसे मिन्नतें करता था. तब सुरजा बलहार नहीं, सुरजा ताऊ हो जाता था. അപ്പം ഇയാൾ ആലോചിക്കുകയാണ്, ഇലക്ഷന് നിന്നപ്പം, ഈ തലവനാവാനുള്ള ഇലക്ഷന് നിന്നപ്പം ഈ ബൽറാം എന്തൊരു സോപ്പിടിയിലായിരുന്നു. ആ സമയത്ത് ബൽഹാർ എന്ന് വിളിക്കത്തില്ല സുർജാനെ, സുർജ താऊ എന്ന് വിളിക്കും. सुरजा ने एक सर्द सांस छोड़ी, बिना कोई जवाब दिए वापस चल दिया. बलराम सिंह ने आवाज़ देकर रोकना चाहा, लेकिन वह रुका नहीं. സുർജ തിരിഞ്ഞങ്ങ് നടന്നു. സുർജയ്ക്ക് അങ്ങ് ദേഷ്യവും വിഷമവും. അപ്പോൾ ബൽറാം സിംഗ് പുറകെ നിന്ന് നിൽക്കാൻ പറയാണ്, പക്ഷെ നിൽക്കുന്നില്ല. സുർജ അങ്ങ് പോയി. ബൽറാം സിംഗ് की चीख अब गालियों में बदल गई, जो बाहर तक सुनाई पड़ रही थी. പിന്നെ അങ്ങോട്ടങ്ങ് ചീത്തവിളി പോലൊക്കെ എന്തൊക്കെയോ ഈ തലവൻ വിളിച്ച് പറയുന്നു. സുർജ അതൊന്നും കേൾക്കാൻ നിന്നില്ല. സുർജ അങ്ങ് തിരിഞ്ഞു നടന്നു. घर पहुंचते ही सुरजा ने कल्लन से कहा, तू सच कहवे था कल्लू, यूं गांव रहने लायक ना है. उसकी लंबी मूछें गुस्से में फड़फड़ा रही थी. आँखों के कोर भीगे हुए थे. വീട്ടിൽ വന്ന ഉടനെ സുർജ മോനോട് പറയും, മോൻ പറഞ്ഞാൽ ശരി, ഈ ഗ്രാമം ആക്ച്വലി താമസിക്കാൻ കൊള്ളുന്ന ഒരു സ്ഥലം അല്ല. बापू अभी भी कुछ नहीं बिगड़ा, ये ईंटें तो कोई भी खरीद लेगा, ये मकान बनने नहीं देंगे. കല്ലൻ പറയും, അച്ഛാ ഇപ്പോഴും ഒന്നും സംഭവിച്ചിട്ടില്ല, കുറച്ച് ഇഷ്ടിക ഇറക്കിയെന്നേ ഉള്ളൂ, അത് നമുക്ക് ആർക്കെങ്കിലും മറിച്ച് വയ്ക്കാം. कल्लन ने सुरजा को समझाने की कोशिश की, लेकिन सुरजा ने भी जिद पकड़ ली थी. वह झुकेगा नहीं, जो होगा देखा जाएगा, उसने मन ही मन दोहराया. പക്ഷേ സുർജ വാശിയിലായിരുന്നു. സുർജ ഇനി എന്ത് സംഭവിച്ചാലും ഈ വീട് പണിതട്ടേ തീരൂ എന്നുള്ളൊരു വാശിയിലായിരുന്നു. ना बेटे मकान तो अब बन के रहेगा, जान दे दूंगा, पर यूं गांव छोड़ के न जाऊंगा. सुरजा ने गहरे आत्मविश्वास से कहा. വളരെ ആത്മവിശ്വാസത്തോടുകൂടി സുർജ പറയും, ഇല്ല ഇല്ല, ഇനി ഇതൊരു എനിക്കൊരു വാശിയാണ്, ഞാൻ എൻ്റെ ജീവൻ പോയാലും ഞാൻ ഇവിടെ തന്നെ വീട് വെക്കും. कल्लन अजीब सी दुविधा में फंस गया था. भावावेश में आकर वह ईंटें तो ले आया था, पर गांव के हालात देखकर उसे डर लग रहा था. ഇപ്പം കല്ലൻ മകൻ ഇപ്പം ആകെ ഒരു കൺഫ്യൂഷനിലായി. ചെകുത്താൻ്റെയും കടലിൻ്റെ ഇടയ്ക്കായി. ഒരു വശത്ത് അച്ഛൻ വാശി പിടിച്ച് നിൽക്കുന്നു, ഇവിടെ വീട് പണിതേ പറ്റൂന്ന്. മറുവശത്ത് ഗ്രാമത്തിലെ മറ്റെല്ലാവരും ഒറ്റക്കെട്ടായിട്ട്. गांव के हालात देख कर उसे डर लग रहा था. ഗ്രാമത്തിലെ ഓരോ സിറ്റുവേഷൻസ് കണ്ടിട്ട് അവന് പേടിയാവുമായിരുന്നു. पत्नी सरोज और बेटी सलोनी साथ आ गए थे, लेकिन सलोनी को यहाँ आते ही बुखार हो गया था. വൈഫും മകളും കൂടെ ഉണ്ടായിരുന്നു. ഈ പ്രാവശ്യം വന്നപ്പോൾ അവർ രണ്ടുപേരും ഉണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ മകൾക്ക് 10 വയസ്സുള്ള മകൾ സലോനിക്ക് പനിയായിരുന്നു. सरोज के पास जो 2-4 गोलियाँ थी वे दे दी थी सलोनी को, लेकिन बुखार कम नहीं हुआ था. सरोज का मन घबरा रहा था. वह लगातार कल्लन से जाने की जिद कर रही थी. അപ്പം മകൾക്ക് പനിയായത് കാരണം കല്ലൻ്റെ വൈഫ് സരോജ് നിരന്തരം പറയായിരുന്നു, നമുക്ക് തിരിച്ചു പോകാം, നമുക്കിതിലൊന്നും ഇവിടൊന്നും ഇത് വീടൊന്നും പണിയണ്ട. बेकार यहाँ मकान पर पैसा लगा रहे हो, सन तो हमारे संग रहेगी, बापू को समझाओ. അപ്പോൾ വൈഫും പറഞ്ഞ്, നമുക്ക് ഈ നാത്തൂനെ കൂടെ കൊണ്ടുപോവാം, വിധവയായ നാത്തൂൻ കൂടെ ഉണ്ട്, കൊണ്ടുപോവാം, നമുക്ക് ഡൽഹിയിൽ കൊണ്ടുപോവാം, അച്ഛനോട് പറഞ്ഞ് മനസ്സിലാക്ക്. लेकिन कल्लन सुरजा को समझाने में असमर्थ था. उसने सरोज से कहा, अब आखिरी वक्त में बापू का जी दुखाना क्या ठीक होगा? നീ ലാസ്റ്റ് മൊമെൻറ്റിൽ അച്ഛനെ മനസ്സ് വിഷമിപ്പിക്കുന്ന എനിക്ക് താല്പര്യമില്ല എന്ന് ഇയാൾ തറപ്പിച്ച് പറയും. സരോജ് ചുപ്പ് ഹോ ഗയി थी. सुरजा ने रात भर जाग कर ईंटों की रखवाली की थी. एक पल के लिए भी आंखें नहीं झपकी थी. सुबह होते ही वह साबिर मिस्त्री को बुलाने चल दिया था. अब നോക്കൂ, സുർജ വാശിക്ക് ഇവിടെ തന്നെ വീട് വെക്കുമെന്നൊക്കെ പറഞ്ഞെങ്കിലും അയാൾക്ക് പേടിയായി തുടങ്ങി. രാത്രി മുഴുവനും ആ ഇഷ്ടികയ്ക്ക് കാവലിരുന്ന്. ആ സിറ്റുവേഷൻ ഒന്ന് ആലോചിച്ച് നോക്കിയേ. വീട്ടിലിറക്കിയ ഇഷ്ടിക
വല്ലൊരു ആപത്ത് വരുത്തുവോ വല്ലൊരു കൊണ്ടുപോകുമോ എന്നൊക്കെ പേടിച്ച് ഈ ഗ്രാമവാസികളെ പേടിച്ച് രാത്രി മുഴുവനും അയാൾ ഉണർന്ന് കാവലിരിക്കും. एक पल के लिए भी आंखें नहीं झपकी थी. सुबह होते ही वह साबिर मिस्त्री को बुलाने चल दिया था. അങ്ങനെ രാവിലെ ആയപ്പം തന്നെ മേശ്രിയെ വിളിക്കാൻ പോവും. सुरजा को डर था कहीं कोई उसे उल्टी सीधी पट्टी न पढ़ा दे. उसे अब किसी पर भी विश्वास नहीं था. എന്തിനാണ് അതിരാവിലെ പോകുന്നത്? കാരണം സാബിർ മേസ്രി വരാവുന്നേറ്റു. പക്ഷേ ഇനി ഈ ഗ്രാമവാസികൾ അയാളെയും ചെന്ന് പറഞ്ഞ് പിന്തിരിപ്പിക്കും. ബൽഹാറിന് ആരും വീട് വെച്ചു കൊടുക്കരുതെന്ന് പറയും. അങ്ങനെ ഒരു ചാൻസ് ഉണ്ട്. അതുകൊണ്ട് അയാൾ മനസ്സ് മാറുന്നതിന് മുമ്പേ അയാളെ കാണാൻ പോകും. സലോനി കാ ബുഖാർ കം നഹീ ഹോ രഹാ था. सरोज ने कल्लन से किसी डॉक्टर को बुलाने के लिए कहा. गांव भर में सिर्फ एक डॉक्टर था. कल्लन उसे ही बुलाने के लिए चल दिया. ഒരു വശത്ത് മകളുടെ പനി മാറുന്നില്ല. കള്ളൻ ഗ്രാമത്തിലാകെ ഒരു ഡോക്ടറേ ഉള്ളൂ. അയാളുടെ അടുത്തേക്ക് ഓടിപ്പോവും. कल्लन को देखते ही डॉक्टर ने मना कर दिया. सामान्य पूछताछ करके कुछ गोलियां पुड़िया में बांध कर दे दी. कल्लन ने बहुत मिन्नतें की. डॉक्टर साहब एक बार चल के तो देख लो. കല്ലനെ കണ്ട ഉടനെ പേരിന് വേണ്ടി കുറച്ച് മരുന്നുകൾ നോക്കി. ആളിനെ കാണുമ്പോൾ തന്നെ ജാതി വെച്ചിട്ടാണ് ഡോക്ടർ വരെ പെരുമാറുന്നത്. ഏതാണ്ടൊക്കെ ഒരു മരുന്ന് എടുത്തു കൊടുത്തിട്ട് പറയും പോയിക്കൊള്ളാൻ പറയും. കല്ലൻ വളരെയധികം റിക്വസ്റ്റ് ചെയ്യും മകളെ വന്ന് ഒരു നോക്കൊന്ന് കാണാൻ. പക്ഷേ ഡോക്ടർ പറയും പറ്റത്തില്ല എന്ന്. അവസാനം കല്ലൻ പറയും ഓക്കെ ഞാൻ മോളെ ഇങ്ങോട്ട് കൊണ്ടുവരാം, ക്ലിനിക്കിലേക്ക് കൊണ്ടുവരാം. नहीं नहीं यहाँ मत लाना, कल से मेरी दुकान ही बंद हो जाएगी. यह मत भूलो तुम बलहार हो. നോക്കിയേ ഡോക്ടർ, ഇത്രയും പഠിപ്പും വിവരമുള്ള ഡോക്ടർ വരെ പറയുന്നത് എന്താണ്, ഇങ്ങോട്ടൊന്നും കൊണ്ടുവരണ്ട. കാരണം ബൽഹാർ ജാതിയിൽ ഒരാൾ ഇവിടെ വന്നെന്ന് പറഞ്ഞാൽ പിന്നെ എൻ്റെ ആൾക്കാർ വരാതാവും, പിന്നെ മറ്റുള്ളവർ ഇവിടെ കയറാതാവും. डॉक्टर ने साफ साफ चेतावनी दी. ये दवा उसे खिला दो, ठीक हो जाएगी. ഇപ്പോൾ ഡോക്ടർ പേരിന് വേണ്ടി കുറച്ച് മരുന്നും കൊടുക്കും. ഇത് ഒരുപാട് പഴയ സ്റ്റോറിയൊന്നും അല്ല കേട്ടോ. ഇത് 1980s 90s ഉള്ള സ്റ്റോറിയാണ്. ഇന്ത്യയിൽ നടക്കുന്ന സംഭവങ്ങളാണ്. कल्लन निराश लौट आया था. डॉक्टर ने जो गोलियां दी थी वे भी असरहीन थी. बुखार से बदन तप रहा था. तेज़ बुखार के कारण वह लगातार बड़बड़ा रही थी. വീട്ടിൽ സിറ്റുവേഷൻ, മകളുടെ സിറ്റുവേഷൻ വഷളായിക്കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു. അവൾ പനി കാരണം എന്തൊക്കെയോ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നു. സന്തോയും സരോജും രണ്ടുപേരും ഈ കൊച്ചിനെ ശുശ്രൂഷിച്ച് അടുത്ത് തന്നെ ഇരിക്കുകയായിരുന്നു. संतो उसकी सेवा टहल में लगी थी. 1 मिनट के लिए भी वहाँ से नहीं हटी थी. सरोज की चिंता बढ़ रही थी. उसके मन में तरह तरह की शंकाएं उठ रही थी. സരോജിന് ആകെ ടെൻഷനാവുമായിരുന്നു. കാരണം സിറ്റിയിലായിരുന്നെങ്കിൽ ഇത്രയും ജാതി പ്രശ്നം അന്വേഷിക്കപ്പെടില്ല, ഏതെങ്കിലും ഡോക്ടറിനെ കാണിക്കായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ സരോജിന് മകളെയും കൊണ്ട് എത്രയും വേഗം ടൗണിൽ പോകണമെന്നുണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ സിറ്റുവേഷൻ എന്താണ്, മകളുടെ പനി കൂടിക്കൊണ്ടിരിക്കുന്നു, മരുന്നുകൾക്കൊന്നും ഒരു എഫക്റ്റും ഇല്ല. ഇവരിങ്ങനെ വിഷമിച്ച് ഈ കുട്ടിയുടെ ചുറ്റിനും ഇരിക്കുന്നു. ഓം പ്രകാശ് വാൽമീകിജിയുടെ ശവയാത്ര എന്ന ഈ കഥ ഇന്ത്യൻ സൊസൈറ്റിയിൽ ഇന്നും നിലനിൽക്കുന്ന കാസ്റ്റ് സിസ്റ്റത്തിൻ്റെ വളരെ വികൃതമായ ഒരു മുഖമാണ് നമ്മുടെ മുന്നിൽ തുറന്നു കാട്ടുന്നത്. ഈ കഥയുടെ ലാസ്റ്റ് പാർട്ട് ഉടൻ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്നതായിരിക്കും. അപ്പോൾ അതിൽ നിന്ന് നമുക്ക് കാണാം എങ്ങനെ ഒരു താന്ന ജാതിയിൽപ്പെട്ട ബൽഹാർ ജാതിയിൽപ്പെട്ട ഒരു കുടുംബത്തിൻ്റെ അവസ്ഥ, അതും വേറൊരു താന്ന ജാതി, ചമാർ ജാതിയും താന്ന ജാതിയാണ്, അവരിൽ നിന്നുണ്ടാവുന്ന ഒരു അനുഭവം, അതാണ് ഏറ്റവും വിചിത്രം. അപ്പം നമുക്കത് അടുത്ത എപ്പിസോഡിൽ കാണാം. അതുവരേക്കും നന്ദി, നമസ്കാരം.